ठीक आहे, तर काय एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणजे अशी वेलॉसिटी म्हणजे काय, थोडक्यात स्पीड. अशी स्पीड, अशी वेलॉसिटी जी एखाद्या ऑब्जेक्टला द्यावी लागेल. जर ह्या पेनला आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर फेकायचा आहे, ठीक आहे, तर असं होईल का की तुम्ही तुमच्या एनर्जीने फेकला आणि तो गेला ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर? असं होत नाही ना. त्याला स्पीड काय लागणार, तुमची वेलॉसिटी काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. तर अशी वेलॉसिटी जी तुम्हाला द्यावी लागेल ह्या पेनला, सच दॅट हा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल, त्याला काय म्हणणार आपण, एस्केप वेलॉसिटी म्हणणार. एस्केप होईल त्या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून, काय होतो, एस्केप होईल, त्याला काय म्हणणार, एस्केप वेलॉसिटी. मग एस्केप वेलॉसिटी कुठं लागते, जर सपोज इस्रोने एखादं सॅटेलाइट लॉन्च केलं, तर ज्यावेळी एखादं सॅटेलाइट आपण लॉन्च करतो त्यावेळी काय लागतं, त्याला एस्केप वेलॉसिटीची इतकी वेलॉसिटी लागते. त्याला साधे आपण गाड्या ज्या स्पीडने चालवतो त्या स्पीडने हे करून फायदा नाहीये. त्याची स्पीड काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. जास्त असेल तरच तो फील्डच्या बाहेर एस्केप करेल. का, कारण अर्थ काय करते, त्या ऑब्जेक्ट्सला पुल करते ना खाली, बरोबर. तर पुल करते तर काय होऊ शकतं, ते खाली येऊ शकतं. बरं, मग त्याला एक स्पेसिफिक वेलॉसिटी द्यावी लागेल की तो काय झाला पाहिजे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर निघून गेला पाहिजे. तर त्याची ती वेलॉसिटी काय असली पाहिजे ती शोधायची आपल्याला. समजलं एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ वेलॉसिटी किंवा अशी वेलॉसिटी जी त्या सॅटेलाइटला द्यावी लागेल किंवा ज्या त्या ऑब्जेक्टला द्यावी लागेल, सच दॅट द ऑब्जेक्ट एस्केप्स फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर तो ऑब्जेक्ट जाईल जी आपण वेलॉसिटी देतोय त्याने. त्याला काय म्हणणार तुम्ही, एस्केप वेलॉसिटी म्हणणार. ठीक आहे, काय म्हणणार त्याला आपण, एस्केप वेलॉसिटी म्हणणार. नाही नाही, ठीक आहे, समजलंय का, समजलंय का नक्की. ठीक आहे, ही काय झाली मग, एस्केप वेलॉसिटी झाली. ठीक आहे, तर आता एस्केप वेलॉसिटी काढायची. एस्केप वेलॉसिटी किती येईल, ठीक आहे, अर्थ सरफेस साठी किती असेल ती. ठीक आहे, आताच आपण पोटेन्शियल एनर्जी पाहिली. पोटेन्शियल एनर्जी काय आली, ऑन द सरफेस ऑफ अर्थ, त्याच्यावर पोटेन्शियल एनर्जी काय येते, GMM अपॉन R अशी येते, बरोबर. ऑन द सरफेस, कुठं, ऑन सरफेस, ठीक आहे, सरफेस ऑफ अर्थ वर. ठीक आहे, आणि हेच जर आपण ऍट इनफायनाइट डिस्टन्स म्हणजे काय, जे असा डिस्टन्स जे कसं आहे, खूप लांब आहे, म्हणजे सपोज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर येते डिस्टन्स, तर त्यावेळी पोटेन्शियल एनर्जी काय होईल बरं, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येणार, -GMM अपॉन डिस्टन्स किती आता, इन्फिनिटी, आणि एनिथिंग डिवाइड बाय इन्फिनिटी हे काय येतं, 0. म्हणजे त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी नाही. म्हणजे आता इमॅजिन करा एखादं सॅटेलाइट आहे आणि ते सॅटेलाइट अर्थ ऑर्बिटच्या बाहेर फिरतंय, ठीक आहे, बाहेर आहे, पूर्ण बाहेर आहे. तर त्याची पोटेन्शियल एनर्जी, त्याच्याकडे काही एनर्जी आहे का, पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू अर्थ नाहीये ना, त्याची पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे, 0. आणि त्याची कायनेटिक एनर्जी पण काय येते, 0. म्हणजे टोटल एनर्जी जी आहे ती काय येते, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, आणि ती काय येणार आहे, 0. ठीक आहे, या केसमध्ये सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी पण आहे आणि कायनेटिक एनर्जी काय, फॉर्म्युला ½ mv², आणि एस्केप वेलॉसिटी काढायची म्हणून त्याला VE म्हटलं. हे समजलंय का, हे समजलंय, नक्की समजलंय का, काय डाऊट याच्यात, नक्की समजलंय का, ऑन द सरफेस आणि ऍट इनफायनाइट डिस्टन्स. ठीक आहे, मग इथे टोटल एनर्जी काय येईल बरं, कायनेटिक प्लस पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी काय, ½ mv² आणि मायनस GMM अपॉन R. R² नाही येतो, R² फोर्सचा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, आता प्लस करायचं होतं ना, मायनस का केलं, कारण पोटेन्शियलची साईन काय आहे, मायनस आहे म्हणून. ठीक आहे, प्लस केलं ब्रॅकेट मध्ये मायनस केलं, येऊन ते मायनसच होणार आहे. ठीक आहे, मग एक एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ काय सांगतो की एनर्जी, टोटल एनर्जी ही काय राहते, कन्झर्व राहते. काय राहते, टोटल एनर्जी कन्झर्व राहते. म्हणजे आता एखादी, आता सपोज असे की मी बोलते इथं, ठीक आहे, मी बोलत असताना मी एनर्जी कुठून तरी कंझ्युम केली, मी जेवली, ठीक आहे, एनर्जी केली आहे कुठून तरी कंझ्युम. ती एनर्जी असं होणार आहे का, एनर्जी डिस्ट्रॉय झाली, एनर्जी डिस्ट्रॉय नाही होत. एनर्जी काय होतं, फक्त एका फॉर्म तो दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत होती. ठीक आहे, फूड थ्रू इथे बोलताना एनर्जी आली. ठीक आहे, एनर्जी काय झाली, फक्त एका फॉर्म टू दुसऱ्या फॉर्म ट्रान्सफर झाली, पण ती डिस्ट्रॉय होत नाही. टोटल एनर्जी काय राहते, कन्झर्व्ड राहते, कॉन्स्टंट राहते. टोटल एनर्जीची व्हॅल्यू नेहमी काय राहते, सेम राहते. मग टोटल एनर्जी जर इनफायनाइटला 0 आहे तर सरफेसला पण काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. म्हणून इक्वेशन काय येईल, 0 इज इक्वल टू ½ mve² मायनस GMM अपॉन R.
ठीक आहे का, कारण टोटल एनर्जी काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे. मग ही टर्म जी मायनसची आहे तिकडे आल्यावर काय होईल, प्लस. बरोबर, इकडे आल्यावर काय होणार, ती प्लस होणार. म्हणजे इक्वेशन काय होईल बरं, GMM अपॉन R इज इक्वल टू हाफ MVE चा स्क्वेअर. हे समजलंय, झालंय, इथपर्यंत आलंय, डेरिव्हेशन संपलंय. पहा इथे काय होणार, हा स्मॉल एम आहे आणि हा कॅपिटल एम आहे. बरोबर, तुम्हाला VE काढायचंय, ह्या दोन्ही टर्म्स इकडे शिफ्ट करा. ठीक आहे, काय होईल, GMM अपॉन R, हा जो हाफ आहे तो इकडे येऊन हा 2 इकडे कसा जाईल, मल्टिप्लिकेशनला, आणि हा जो एम आहे तो कसा जाईल, डिव्हिजन की मल्टिप्लिकेशनला. हा एम कुठं जाईल, डिव्हिजनला जाणार, म्हणजे एम आला इथे, करेक्ट, डिव्हिजनला. यातला एम आणि एम कॅन्सल आउट झाला आणि इज इक्वल टू काय आला, VE स्क्वेअर. मग VE स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, VE स्क्वेअर इज इक्वल टू 2GM अपॉन R. बरोबर आहे का बाबा, बरोबर आहे का, बरोबर आहे. मग VE काढायचं आहे, मग VE इज इक्वल टू काय होतो, स्क्वेअर रूट ऑफ GM अपॉन 2GM अपॉन R. समजलंय का, जी एस्केप वेलोसिटी येते ती एस्केप वेलोसिटी काय येते, V एस्केप इज इक्वल टू काय येते, √2GM अपॉन R. ठीक आहे, काय येते ती, √2GM अपॉन R. आणि आता याची व्हॅल्यू आपल्याला डिराईव्ह करायची, काय येते ती. ठीक आहे, मास ऑफ अर्थ माहिती आपल्याला, रेडियस ऑफ अर्थ माहिती आहे, जी ची व्हॅल्यू माहिती आहे 6.67 वाली, आणि इंटू 2 केला आणि त्याचा स्क्वेअर रूट केला, काढला तर एस्केप वेलोसिटी आहे. अर्थ साठी जी एस्केप वेलोसिटी आहे ती आहे 11.2 मीटर पर सेकंड. एस्केप वेलोसिटी फॉर अर्थ किती आहे ती, 11.2 मीटर पर सेकंड. एका सेकंदात किती मीटर जायचं, 11.2 मीटर. 11.2 मीटर म्हणजे एवढं जे डिस्टन्स आहे ते किती याच्यात कव्हर करायचं, एवढं डिस्टन्स किती वेळा, 11 वेळा. 11 वेळा, कारण हे 1 मीटर होतं ना, 1 मीटर डिस्टन्स तुम्हाला किती, 11 मीटर डिस्टन्स किती वेळात कव्हर करायचं आहे, 1 सेकंदात कव्हर करायचं आहे. तर तुम्ही या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर एस्केप करू शकता. वेलोसिटी काय असली पाहिजे, 11.2 मीटर पर सेकंड इतकी वेलोसिटी असली पाहिजे. किलोमीटर पर सेकंड असणार, इट्स किलोमीटर पर सेकंड. किती आहे ती, किलोमीटर पर सेकंड. म्हणजे 11.2 किलोमीटर किती सेकंदात कव्हर करायचं, 1. ठीक आहे, हो, एवढा डिस्टन्स किती याच्यात कव्हर करायचं, एका सेकंदात. एका सेकंदात 11.2 किलोमीटर जायचं, आपण 1 किलोमीटर पण नाही जाऊ शकत. ठीक आहे, म्हणजे एस्केप करायचं आहे तर एवढी स्पीड असली पाहिजे, तरच आपण ह्या फील्डच्या बाहेर एस्केप करू शकतो. ठीक आहे, समजलंय का. आता हे डिराईव्ह करायचे, याची व्हॅल्यू काढायची. हा डेरिव्हेशन लिहून घ्या, व्हॅल्यू काढू काय ते, हो लिहून घ्या, व्हॅल्यू फाइंड करू कशी काय येते ती.